महाराष्ट्रातल्या गावागावात गुलाबी रंगाचे फ्लेक्स लागले होते. अब की बार किसान सरकार असं ठिकठिकाणी लिहिलेलं दिसून येत होतं. महाराष्ट्रात इतके पक्ष असताना आता हा नवा कुठला पक्ष असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. त्यातच शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह केसीआर महाराष्ट्रात दाखल झाल्याने केसीआर यांच्या महाराष्ट्रातील प्रभावाची राज्यातील नेत्यांनी चांगलीच दखल घेतली होती. केसीआर महाराष्ट्रात पाय रोवत असल्याचं दिसत असतानाच त्यांच्या राज्यातच त्यांच्या सरकारला काँग्रेसनं धोबी पछाड केलंय. एवढंच नाही तर खुद्द केसीआर यांचा देखील त्यांच्या मतदारसंघामध्ये पराभव झालाय. त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रात केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएसचं काय होणार असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. त्यामुळे तेलंगणातील पराभवानंतर बीआरएसचं महाराष्ट्रातील भवितव्य काय आहे हेच जाणून घेऊया पुढच्या काही मिनिटांमध्ये. नमस्कार, मी राहुल गायकवाड, मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत आहे. 4 राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल रविवारी जाहीर झाले. या निवडणुकीत राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं. तर तेलंगणामध्ये केसीआर यांना पराभवाचा सामना करावा लागला. तेलंगणाच्या स्थापनेपासूनच तेलंगणात 2 टर्म निर्विवाद सत्ता उपभोगणाऱ्या केसीआर यांना पराभवाचा धक्का बसलाय. केवळ बीआरएस पक्षाचा पराभव झाला नाही तर केसीआर यांना देखील त्यांच्या मतदारसंघामध्ये पराभव पाहावा लागलाय. भाजपच्या व्यंकटरमण रेड्डी यांनी त्यांना 6,741 मतांनी पराभूत केलंय. आता केसीआर यांच्या पराभवाची विविध कारणं सांगितली जात आहेत. असं असलं तरी राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होऊ पाहत असलेल्या केसीआर यांना त्यांच्याच राज्यात झालेल्या पराभवात जिव्हारी लागलाय. आंध्र प्रदेशातून तेलंगणा राज्य निर्माण होण्यात केसीआर यांचा मोठा वाटा आहे. स्वतंत्र तेलंगणासाठी त्यांनी मोठं आंदोलन देखील पुकारलं होतं. स्वतंत्र तेलंगणा राज्यासाठी त्यांनी केलेलं उपोषण हे लक्षवेधी ठरलं होतं. अखेर 2013मध्ये स्वतंत्र तेलंगणा राज्याची स्थापना करण्यात आली. तेलंगणा स्थापन होताच पहिल्याच निवडणुकीत केसीआर यांच्या बीआरएस पक्षाने घवघवीत यश संपादन केलं. पुढच्या निवडणुकीत देखील केसीआर यांचा करिश्मा कायम होता. 2 टर्म मुख्यमंत्री राहिल्यानंतर केसीआर यांनी तेलंगणाच्या बाहेर पक्ष विस्तारासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केली. त्यांचं पहिलं टार्गेट होतं महाराष्ट्र. महाराष्ट्रात जुन्या संधी नाकारलेल्या नेत्यांना त्यांनी आपल्या पक्षात घेण्यास सुरुवात केली. गावागावात त्यांनी कार्यकर्त्यांचा जाळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तेलंगणात शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या योजनांचा त्यांनी दाखला द्यायला सुरुवात केली. अब की बार किसान सरकारचे नारे देखील देण्यात आले. केसीआर यांचा वाढता करिश्मा पाहता संधी नाकारलेल्या अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांनी केसीआर यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश केला. केसीआर यांच्या नांदेड आणि नागपूर येथे झालेल्या सभेला देखील मोठी गर्दी जमली होती. त्यातच आषाढी एकादशीला केसीआर शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन विठ्ठलाच्या दर्शनाला आल्याने केसीआर यांची राज्यात चांगलीच चर्चा होती. मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनात देखील अजित पवारांनी केसीआर यांच्या वाढत्या प्रभावाबाबत भाष्य केलं होतं. दुसरीकडे अशोक चव्हाण यांनी देखील केसीआर यांच्या वाढत्या प्रभावावर चिंता व्यक्त केली होती. त्यामुळेच केसीआर यांनी तेलंगणात निवडणूक जिंकली तर त्याचे पडसाद साहजिकच महाराष्ट्रात उमटले असते. महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना बळ मिळालं असतं आणि कदाचित आणखी काही नवीन कार्यकर्ते आणि नेते केसीआर यांच्याशी जोडले गेले असते. पण केसीआर यांना त्यांच्याच राज्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. तेलंगणा राष्ट्र समिती असं असलेलं सुरुवातीचं नाव केसीआर यांनी बदललं. आपल्या पक्षाच्या नावातील तेलंगणा काढून तिथे भारत हा शब्द त्यांनी टाकला. त्यामुळे आपण आता केवळ तेलंगणापुरते नाही तर देशभरात पक्ष विस्तारणार असल्याचं एक प्रकारे त्यांनी सांगितलं होतं. परंतु आता त्यांना त्यांच्याच राज्यात सत्ता राखता आली नाहीये. त्यामुळे त्याचे परिणाम त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर देखील दिसून येऊ शकतात. बीआरएसच्या तेलंगणातील पराभवामुळे महाराष्ट्रातील त्यांच्या लोकप्रियतेला खीळ बसली आहे. बीआरएस यांच्या कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी ज्या विजयाची गरज होती तो त्यांना मिळू शकला नाहीये. त्यामुळे केवळ बीआरएसच नाही तर केसीआर यांना देखील पराभवाला सामोरं जावं लागल्याने हा राज्यातील त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी मोठा सेटबॅक आहे. त्यामुळे येत्या काळात त्यांच्यासोबत जोडले गेलेले कार्यकर्ते पुन्हा आपापल्या पक्षात जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ज्या पद्धतीनं त्यांच्या सभांना गर्दी होत होती ती देखील येत्या काळात कमी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे केसीआर यांचा जो करिश्मा दिसत होता तो देखील आता ओसरू शकतो. त्यामुळे महाराष्ट्र जिंकण्यासाठी निघालेल्या केसीआर यांना त्यांच्याच राज्यात टिकवता आलेलं नाहीये. त्यामुळे त्यांचा पुढचा प्रवास कसा असणार आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला केसीआर यांच्या प्रवासाबाबत काय वाटतं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.